सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आता जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे, त्या मुख्य परीक्षेमध्ये जो आपला GS3 पेपर जो आहे आणि त्या GS3 पेपरमध्ये असणारं जो एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, राइट. बाकीचे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक आहे, एन्व्हायरमेंट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे. बट आपल्याला या लेक्चरमध्ये आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं ते म्हणजे जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे त्याच्यावरती नेमकं UPSCनं कोणत्या भागावरती किंवा घटकांवरती जास्त त्यांनी भर दिलेला होता गेल्या 5 वर्षांमध्ये, आणि आता MPSC सुद्धा आता कोणत्या नेमक्या टॉपिक्सवरती जास्त भर देईल. हे तुम्हाला जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स या लेक्चरमध्ये पूर्णपणे सांगणार आहे की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एकूण 48 दिवसांमध्ये, आता तुम्ही म्हणाल 48 डेज, राइट. आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपली जी एक्झाम आहे मुख्य परीक्षा ती 29 मार्चला सुरू होते. 29 मार्चला पहिले लँग्वेजचा पेपर आहे आणि नंतर 5 एप्रिलला एसेचा पेपर आहे. बरोबर. परंतु त्याच्यानंतर मग 18 आणि 19 एप्रिल जे 2 डेट आहेत, त्या 18 आणि 19 एप्रिलला 18 एप्रिलला GS1, GS2 आणि 19 एप्रिलला GS3 आणि GS4 आहे. आणि नंतर मग तिथून पुढे साधारणतः एक 7 ते 8 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेला 26 एप्रिलला ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. सो त्याच्यामुळे आपण जर विचार केला GSचा, तर GSचा तुम्हाला माहिती आहे की 18 व 19 एप्रिलला आपले पेपर आहेत. राइट. सो त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासून म्हणजे 1 तारखेपासून 17 तारखेपर्यंत एकूण आपल्याकडे 48 डेज आहेत. म्हणजे आता आपल्याला उद्यापासून जर पकडलं तर साधारणतः एक 46 ते 47 दिवस आपल्याला मिळतात. सो मग याच्यामध्ये तुम्ही जो GS3ला जो टाईम दिलेला आहे, त्या टायमिंगमध्ये जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर द्यायचा, जेणेकरून त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन MPSC विचारू शकते. असे जे हॉट टॉपिक्स आहेत, ते हॉट टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या GS3 पेपरमध्ये जे एकूण 5 सब्जेक्ट दिलेले आहेत, त्या 5 सब्जेक्टमध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, हे तुम्हाला तर कदाचित माहिती असेल, नसेल माहिती तरी सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो. बघा, आपण जर बघितलं या GS3 पेपरमध्ये, तर आपण हे लेक्चर सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची खुशखबर द्यायची आहे. ते म्हणजे आपण फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. तो तुम्ही जॉइन करा. त्याच्यावरती आपण डेली आन्सर रायटिंग सुरू करून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एक राज्यसेवा मुख्य परीक्षेला ज्यांचं आता म्हणजे जी प्री क्वालिफाय झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेसाठी गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे. तर या गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम अंतर्गत आपण साधारणतः 48 डेजचा एक प्लॅन तयार केलेला आहे आणि एक आपण त्याच्यामध्ये एक बूट कॅम्प 50 डेजचा ॲक्चुअली केला होता. 48 डेजचा आता तो म्हणजे 3 मार्च पासून 17 एप्रिल पर्यंत. आणि म्हणजे 17 एप्रिल, कारण 18 आणि 19ला आपला पेपर आहे GSचा. त्याच्या अगोदर एसेचा जो लँग्वेजचा पेपर होणार आहे आणि जो एसेचा पेपर होणार आहे 29 मार्च आणि 5 एप्रिलला. तर त्याच्या अगोदर आपण लँग्वेजची आणि एसेची पूर्णपणे तयारी करून घेणार आहोत. आणि त्याचमध्ये याच कालावधीमध्ये 48 डेजमध्ये तुमच्याकडून आम्ही प्रत्येक GS1, 2, 3, 4 एथिक्स म्हणजे एथिक्स सहित सगळ्या गोष्टींची आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेणार आहोत क्लासद्वारे. राइट. हा क्लास पेड असणार आहे, परंतु तुम्हाला ₹10 कमी, ₹10 कमी रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला आम्ही सगळ्यांना देतोय, किंवा तुम्हाला ही ₹1 ती बॅच मिळणार आहे. ज्यांची प्री क्वालिफाय झालेली आहे त्यांची नक्की बॅच नक्की जॉइन करा, कारण याच्यामध्ये फक्त तुम्हाला सगळे की पॉइंट्स तर आम्ही देणारच आहोत. राइट. त्याच्यानंतर तुमची रायटिंग प्रॅक्टिस आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच दिवशी तुमचे जे ॲन्सर्स आहेत ते ॲन्सर चेक करून लगेच तुम्हाला त्याचा फीडबॅक दिला जाणार आहे. एवढंच नाही, तर तुम्हाला आम्ही सगळे सेक्शन्स त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला आम्ही देणार आहे, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी त्या कामाला येतील. आणि तुमच्या सेक्शनल टेस्ट पण होणार आहेत आणि प्लस तुमच्या ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत, त्या फुल लेंथ टेस्ट सुद्धा होणार आहेत. विथ तुम्हाला इव्हॅल्युएशन तुम्हाला पूर्णपणे करून दिलं जाणार आहे आणि तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा दिली जाणार आहे. तर नक्की हा प्रोग्राम जॉइन करा. याच्यासाठी हा माझा एक नंबर देतो. या नंबरवरती तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा. त्या प्रोग्रामला मी तुम्हाला एनरोल करून देतो. राइट. तुम्हाला म्हणजे ₹1 ही बॅच मिळते. तर तुम्हाला हा खूप चांगला फायदा आहे, कारण याच्यामध्ये आपण कंप्लीट तयारी करून घेणार आहोत, फक्त विदाऊट ऑप्शनल. राइट. ही विदाऊट ऑप्शनल असणार आहे. तुमचा जो ऑप्शनल आहे त्या ऑप्शनलची फक्त तुम्हाला चांगली तयारी करायची आहे, कारण ऑप्शनलला खूप मोठं वेटेज आहे 500 मार्कचं. राइट. तर मग आपण सुरू करू. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता GS3 पेपर जो आहे त्याच्यामध्ये एकूण 5 सब्जेक्ट येतात. एक म्हणजे आपला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, राइट. नंतर सायन्स अँड टेक, नंतर एन्व्हायर्नमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी.
आता याच्यामध्ये सर्वाधिक जास्त वेटेज आतापर्यंत जर एमपीएससीनं कोणाला दिला असेल, तर ते सगळ्यात जास्त वेटेज या 5 सब्जेक्ट म्हणजे जीएस-3 मध्ये आर्थिक म्हणजे आपला जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे, त्याला जास्त दिलेला आहे. कारण तुम्ही जर पाठीमागल्या 5 वर्षातले क्वेशन बघितले यूपीएससीचे, तर त्यांनी बघा जीएस-3 मध्ये एकूण 20 क्वेशन्स विचारलेत आणि त्या 20 क्वेशन्सपैकी 2019 मध्ये 9, 9 इथं 8, 8, 8 इव्हन 2024 मध्ये आणि 25 मध्ये सुद्धा त्यांनी 8-8 क्वेशन विचारलेत. म्हणजे साधारणतः 40% वेटेज फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला दिलंय आणि त्याच्यामध्ये पण आता कोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. नंतर सायन्स एंड टेक असेल, तर या सायन्स एंड टेकला जर तुम्ही बघितलं, तर सायन्स एंड टेकला साधारणतः एक 20% वेटेज दिलेलं आहे त्यांनी. राइट सायन्स एंड टेक कारण दरवर्षी 3-3, 3-3 क्वेशन, 3-4, 3-4 क्वेशन याला 20% दिलंय. नंतर इंटरनल सिक्युरिटीला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे, तर 20% कारण दरवर्षी तुम्हाला 4-4 क्वेशन त्याच्यावरती आलेले दिसतात आणि मग पर्यावरणाला त्यांनी जास्त वेटेज दिलेलं आहे. एक 10 ते 12% किंवा 12% आपण म्हणू शकतो आणि नंतर मग आपत्ती व्यवस्थापनाला एक 6 ते 5% आपण म्हणू शकतो. 15% वेटेज आपण पर्यावरणाला देऊ शकतो. तर हे तुम्हाला काय करायचंय, हे वेटेज तुम्हाला लक्षात घ्यायचंय. करेक्ट. आता जो जीएस-3चा जो सिलेबस आहे, त्याच्यामध्ये जो आपला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो सिलेबस आहे, आय होप यू की तुमचा तो सगळा पाठ असणारच आहे. राइट. कारण आता तुम्ही जर मुख्य परीक्षा देताय, म्हणजे तुम्हाला सिलेबस सगळा पाठ आहे आणि सिलेबसच्या बाहेर एकही क्वेशन जात नाही. तुम्ही जर यावर्षीची ॲग्रीकल्चर मेन्सची एक्झाम जर बघितली असेल एम-पी-एस-सीची, तर त्यांनी सिलेबसला धरून क्वेशन विचारलेले आहेत. इझी म्हणजे तुम्ही जर त्याचं एनालाइज केलं तुम्ही त्या क्वेशन पेपरला आणि सिलेबसला, तर त्यांनी सिलेबसमध्ये जसे पॉइंट्स दिलेले आहेत, तसेच त्यांनी क्वेशन विचारले. जसं की उदाहरणार्थ घ्या, समजा सर्वसमावेशक वाढ आहे आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. तर मग त्यांनी काय केलंय, याच्यावरतीच क्वेशन विचारला. व्हॉट इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ? सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय? आणि त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्या समस्या आहेत, असे याच्यावरती. जसं की आता बेरोजगारी आणि पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट असेल, तर अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये कोणतं अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, त्याची कारणं काय आहेत? नंतर अनएम्प्लॉयमेंट जी बेरोजगारी ती बेरोजगार होण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी कोणत्या आहेत, त्याच्यावरती काय सुधारणा करता येतील, ते म्हणजे यांनी काय केलं माहिती का, सगळं सिलेबसला पकडून क्वेशन विचारलेत आणि यावर्षी कारण ही पहिलीच ही आपली एक्झाम आहे जिथं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तो हे काय करणार आहेत, की महाराष्ट्रासंदर्भात आणि भारतासंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं सिलेबसला पकडूनच ते तुम्हाला क्वेशन विचारतील. तर त्याच्यामुळे सिलेबसमधले जे मुद्दे आहेत ना, जशास तसे काय करायचे अ, व्यवस्थित प्रिपेअर करायचे आणि त्याचे तुम्ही एक 4-5, 4-5, 4-5 सगळ्या मुद्द्यांचे पॉइंट्स लिहून काढा आणि तेच तुम्हाला ते एक्झाममध्ये लिहिण्यासाठी मदत होईल. कारण एक्झाममध्ये तुम्हाला 20ची 20 क्वेशन्स लिहिणं गरजेचं आहे. पण बिलकुल सोडू नका फक्त एकही क्वेशन सोडू नका. तुम्ही जर लिहिलं चांगलं, राइट 20ची 20 क्वेशन तुम्ही सॉल्व्ह केले चांगल्या पद्धतीनं, चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला, तर 100% तुमचं सिलेक्शन यावर्षी होणार आहे. सो यावर्षी खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे. सो त्याच्यामुळे सिलेबसला पकडूनच अभ्यास करा. त्याच्याबाहेर काही जाऊच नका. आलं लक्षात. आता तुम्हाला जीएस-3 इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला टॉप प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? जसं की यूपीएससीचा जर गेल्या 10 वर्षांचा किंवा गेल्या 12 वर्षांचा जर आपण त्याचा जर ट्रेंड विचारात घेतला, तर त्याच्यानुसार आपल्याला असं समजतं, की एम-पी-एस-सी सुद्धा यूपीएससी सारखा ट्रेंड फॉलो करू शकते. बट त्याच्यामध्ये काही चेंजेस करेल. जसं की आपल्याला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असेल, आपल्याला त्या गोष्टी विचारेल. राइट? सो त्याच्यामध्ये आता गेल्या 4 वर्षाचा जरी तुम्हाला ट्रेंड मी दाखवला, तरी त्यांनी बघा गेल्या 13 वर्षामध्ये सुद्धा ॲग्रीकल्चर एंड अलाइड सेक्टरवरती त्यांनी जास्त क्वेशन विचारलेले आहेत. राइट? आणि इव्हन तुम्ही गेल्या 4 वर्षांमध्ये जर ट्रेंड बघितला, तरी त्या एकूण जे 8 क्वेशन विचारले जात आहेत, त्या 8 क्वेशनमध्ये बघा 50 मार्क, 40 मार्क, 40 मार्क 2024ला, 2025ला परत 40 मार्काला ॲग्रीकल्चर एंड अलाइड सेक्टरवरती त्यांनी क्वेशन विचारले आहेत. तर त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला हे ॲग्रीकल्चर एंड अलाइड सेक्टर खूप चांगल्या पद्धतीने करायचंय. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जसं की सस्टेनेबल ॲग्रीकल्चर असेल, राइट? नंतर गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, इरिगेशनच्या स्कीम असतील, इरिगेशन सिस्टम असेल किंवा इतर सगळ्या ज्या स्कीम्स आहेत ॲग्रीकल्चर संबंधित त्या चांगल्या अभ्यासा. जसं की किसान सन्मान योजना वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये काय इम्प्लिमेंटेशनमध्ये काय वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये समस्या काय आहेत, त्याच्यावरती सुधारणा काय सुचवता येतील, राइट? याचा चांगला थोडक्यात अभ्यास करा. नंतर इश्यू रिलेटेड टू डायरेक्ट एंड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या सबसिडी मिळतात, सबसिडीचा खूप मोठा इश्यू आहे आणि जागतिक लेव्हलला हा फार मोठा इश्यू आहे. कारण WTOमध्ये सुद्धा ॲग्रीकल्चर ऑन एग्रीमेंट ऑन ॲग्रीकल्चर झालेलं आहे. हे तुम्हाला माहिती असेल. बाली परिषद 2013ची, राइट? सो
तर ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचंय. मग ती सबसिडीमध्ये काय नेमकं सबसिडी ज्या आहेत ॲग्रीकल्चर सबसिडी, सो त्याच्या रिलेटेड सगळे ॲस्पेक्ट तुम्हाला काय करायचे आहेत, एक थोडक्यात एका पेजवरती तुम्ही लिहून काढा. राइट तिथंच तुम्हाला तसाच क्वेशन तो लिहिता येईल सबसिडी रिलेटेड. नंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एम-एस-पी असेल, नंतर पी-डी-एस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस असेल, पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम असेल, एफ-आर-पी असेल, राइट फेअर प्राईस असेल, आपल्या ऊसासाठी शुगर केनसाठी आपण ती वापरतो. राइट नंतर बफर स्टॉक असेल, याच्या सगळे ॲस्पेक्ट अभ्यासा. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, चॅलेंजेस त्याच्यामध्ये काय आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सुधारणा काय सुचवता येतील. राइट हे तुम्हाला काय करायचं थोडक्यात एका पेजवरती त्याचे पॉइंट्स असे काढून घ्यायचे. राइट जर तुम्हाला पॉइंट्स कुठं सापडत नसतील आणि तुमचा गोंधळ उडत असेल, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एआयचा पण यूज करू शकता. ChatGPT किंवा Geminiला काय करायचं, तिथं तो पॉइंट टाकायचा आणि त्याला विचारायचं किंवा फॉर एम-पी-एस-सी किंवा फॉर यू-पी-एस-सी पुढे टाकायचं. तुम्हाला पॉइंट्स तिथे लगेच मिळतील. मग त्यातले तुम्हाला जे चांगले पॉइंट्स असतात ते घ्या मग. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एआयचा यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, पॉइंट्स तुमचे रेडी करू शकता. आलं का लक्षात? कारण बरेच विद्यार्थ्यांचा आता काही विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास झाला नसेल, परंतु त्यांना जर कमीमध्ये या सगळ्या मग त्यात याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहेत किंवा जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, तिथून कॉपी करायचा, एआयमध्ये तुम्ही पेस्ट करायचा आणि एंटर करायचं. मग त्याच्या रिलेटेड सगळे मुद्दे तुम्हाला तिथे येतील किंवा इंटरनेटवरती टाका. तुम्हाला लाखो वेबसाईट आहेत आपल्या, खूप चांगल्या-चांगल्या एज्युकेशनल वेबसाईट आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला सगळे त्याचे मुद्दे सापडतील. मग मुद्दे पटपट वाचा, रिवाईज करा आणि ते मुद्दे लिहून घ्या आणि तेच रिवाईज करून नंतर एक्झामला जावा चांगल्या पद्धतीनं. म्हणजे जर तुमचा पूर्ण अभ्यास झाला नसेल तर. पण लक्षात ठेवा तुम्हाला बेसिक फक्त यायला पाहिजे. त्याच्यामध्ये इन्फ्लेशन असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, वेगवेगळ्या ज्या इकॉनॉमिक्सच्या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत, त्या कॉन्सेप्टची क्लॅरिटी तुमची चांगली पाहिजे फक्त. म्हणजे तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक्स आलं पाहिजे. त्यावेळेस मग ही पुढची स्टेप तुम्ही करू शकता कमीमध्ये चांगल्या गोष्टी. नंतर आणखी तुम्हाला काय करायचं फूड सिक्युरिटी. नंतर फूड सिक्युरिटी ॲक्ट जो 2013चा आहे, तो चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. कारण त्याच्यावरती पण एम-पी-एस-सी क्वेशन विचारते. नंतर जी फूड प्रोसेसिंग आहे, राइट फूड प्रोसेसिंग बिझनेस. मग तुम्हाला काय करायचंय, आपल्या विदर्भामध्ये कसं आहे, नंतर क्लायमेट असेल, नंतर त्याच्या संदर्भात, नंतर कोकणामध्ये असेल, नंतर तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये जा. हा बिझनेस कसा फूड प्रोसेसिंगचा चालतोय किंवा त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत, हे तुम्हाला चांगलं अभ्यासायचंय. राइट. नंतर लँड रिफॉर्म्स. राइट. आता लँड रिफॉर्म्सचा पण हा एक मुद्दा चांगला आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आणि काय करायचं इन्क्लुसिव्ह ग्रोथ, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की अनएम्प्लॉयमेंटमध्ये काय-काय तुम्हाला विचारलं जातं. इव्हन त्याच्यामध्ये तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट आता कोणत्या प्रकारचे अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये जास्त आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, राइट? त्याची कारणं काय आहेत? जसं की स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आज फार खूप वाढत आहे किंवा शैक्षणिक बेरोजगारी खूप वाढते. कारण मार्केटला ज्या प्रकारचे जॉब, ज्या प्रकारचं स्किल हवं आहे, त्या प्रकारचं स्किल घेऊन मार्केटमध्ये जो तो विद्यार्थी येत नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये एखादा विद्यार्थी मेकॅनिकल किंवा सी++, जावा, पायथन शिकलेला विद्यार्थी इंजिनिअरिंग करायला येतोय. परंतु आता मार्केटची जास्त मागणी काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या स्टुडंटची जास्त मागणी आहे. मग स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट याच्यामुळे क्रिएट होतंय. त्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत भारतापुढे एआयमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यासा. नंतर अनएम्प्लॉयमेंट मोजण्यासाठी ज्या 3 पद्धती आहेत, राइट? त्याच्या 3 पद्धती मग त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याच्यावर काय लिमिटेशन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्याच्यावर काय तुम्हाला सुधारणा करता येतील. भारतातील पॉवर्टी, महाराष्ट्रातील पॉवर्टी, माल न्यूट्रिशन याचा चांगला अभ्यास करा. इन्क्लुसिव्ह ग्रोथ, राइट? याचा चांगला अभ्यास करा. व्हॉट इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ? त्याच्याशी रिलेटेड समस्या असतील, त्या चांगला अभ्यास करा. कारण याला त्यांनी काय केलेलं आहे, यू जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग एम-पी-एस-सी सुद्धा याच्यावरती क्वेशन चांगले विचारू शकते. नंतर तुम्हाला पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक मॉडेल्सवरती जरा लक्ष द्यायचं पायाभूत सुविधा मग त्याच्यामध्ये एनर्जी असेल, पोर्ट्स असेल, रोड्स असतील, एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल. आता याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचंय, जसं की आता लँड ॲक्विजिशन, आता लँड रिफॉर्म्स, लँड ॲक्विजिशन त्याच्या संदर्भात समस्या कारण खूप चालू आहेत. आता जसं की वेगवेगळे समृद्धी महामार्ग असेल किंवा दुसरा आता एक नागपूरहून येणारा महामार्ग आहे. नंतर इथं पुरंदरचं एअरपोर्ट आहे. हे लँड ॲक्विजिशनसाठी खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. मग ते काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन्स तुम्हाला सांगता येतील. नंतर लँड रिफॉर्म्समुळं आता हे तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतोय. लँड रिफॉर्म्समुळं जी आपले शेतकरी आहेत महाराष्ट्रातले किंवा भारतातले त्यांच्या त्यांच्या सोशिओ इकॉनॉमिक कंडिशनमध्ये कशी सुधारणा झालेली आहे. लँड रिफॉर्म्सवाला जो ॲक्ट आहे, तो ॲक्ट काय आहे, तो चांगला करून जावा. राइट. नंतर पायाभूत सुविधांमध्ये हे सगळं एनर्जी, रोड, पोर्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. गुंतवणूक मॉडेल्समध्ये मग गव्हर्नमेंटचे गुंतवणूक मॉडेल असतील, ट्रिपल पी असेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, नंतर एफ-डी-आय, एफ-पी-आय, राइट या सगळ्यांचा अभ्यास चांगला करा.
नंतर उदारीकरण आणि औद्योगिक धोरण. आता इकॉनॉमिक लिबरलायझेशन तुम्हाला 1950 ते 1991 आणि 1991 पासून आपल्याकडे जे इकॉनॉमिक लिबरलायझेशनला सुरुवात झाली. मग 1991 नंतर कसं इकॉनॉमिक लिबरलायझेशन आपल्याकडे सुरू झालं? का सुरू झालं? त्याचे सिग्निफिकन्स काय आहे? त्याची कारणं काय आहेत? नंतर त्या लिबरलायझेशनचा इफेक्ट काय आहे इंडियन इकॉनॉमीवरचा किंवा इंडियन इकॉनॉमीमधली आपली जी सोसायटी त्या सोसायटीमधील विविध घटकांवरचा. नंतर इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 च्या अगोदर इंडस्ट्री पॉलिसी कशा होत्या आणि 1991 नंतर इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये कसे चेंजेस झाले, हे तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित त्याचं करायचं आणि त्याचा इफेक्ट काय आहे, तो पण चांगला करायचा आहे. नंतर इंडियन इकॉनॉमी ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. प्लॅनिंगमध्ये तर तुम्हाला सिलेबसमध्ये दिले, की प्लॅनिंग अँड रिलेटेड इश्यू, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस किंवा प्लॅनिंगमध्ये कसं चेंजेस होत गेले 1950 पासून 2014, 15, 12व्या योजने पंचवार्षिक योजनेपर्यंत ते तुम्हाला सांगायचं आहे. आदेशात्मक नियोजन प्लॅनिंग आपण सोव्हिएत युनियनकडून घेतलं. त्याच्यामध्ये आपण आदेशात्मक नियोजन घेतलं. नंतर आपण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सायन्स अँड टेक एक्सेट्रा आलं. त्याच्यामध्ये सूचनात्मक नियोजनाला सुरुवात केली. 1990-91ला मग भारतामध्ये काय झालेलं आहे, तर आपल्या व्यवहार चलाचं संकट आलं. मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण पूर्णपणे सूचनात्मक नियोजन आपण 8व्या पंचवार्षिक योजनेपासून लागू केलं. एल मॉडेल काय आहे? पूर्णपणे जे एल मॉडेल, त्या एल मॉडेलचा चांगला अभ्यास करा. राइट? त्याचे इम्पॅक्ट काय पडले वगैरे सगळ्या गोष्टी, राइट? याचा चांगला अभ्यास करा. नंतर याच्यामध्ये वाढ, विकास, नियोजन, राइट? हे तर तुम्ही थोडक्यात अभ्यासा. परंतु याच्यावरती एखादा क्वेशन आला तर येतो. बट तुम्हाला जास्त महत्त्व कशाला द्यायचंय? ॲग्रीकल्चर आणि सगळ्यात हे तर तुम्हाला करायचंय. पण गव्हर्नमेंट बजेटिंग अँड इकॉनॉमिक सर्व्हे हा चांगला करायचा आहे. मग तो महाराष्ट्र स्टेटचा 2025चा जो गेल्या वर्षीचा जो आहे, तो चांगला करायचा आहे आणि इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण चांगला इकॉनॉमिक सर्व्हे अँड बजेटिंग त्याचं जे निदान सार तरी त्याचा चांगला करून जावा. राइट? त्याच्यामध्ये कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या, त्याच्यामध्ये काय इनिशिएटिव्हज घेण्यात आले, तर त्याचा चांगला अभ्यास करा. थोडक्यात करा. तुम्हाला इझी पी-आय-बी किंवा पी-आर-एस या वेबसाईटवरती मिळून जातो. राइट? तेवढं जरी वाचलं तरी तुमच्यासाठी ते खूप चांगलं राहील. कारण ते तुम्हाला प्रत्येक क्वेशनमध्ये ते इंटिग्रेट त्याला करता येईल. राइट? आता याच्यामध्ये आणखी गव्हर्नमेंट बजेटिंगमध्ये आता जसं की जी आता जी-एस-टी 2.0 आला. राइट? या जी-एस-टी 2.0 चे काय इम्पॅक्ट पडतील, त्याच्यामुळे फायदे तोटे त्याचे काय आहेत, राइट? राज्यांना किंवा केंद्राला ते सगळं. नंतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे कसा फरक पडेल, राइट? त्यांची पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटी कशी वाढेल किंवा क्रयशक्ती, या सगळ्या गोष्टींचा त्याचा आस्पेक्टचा विचार करा. त्याच्यावरती एखादा क्वेशन येऊ शकतो. आलं लक्षात. नंतर मग सगळ्यात महत्त्वाचं आणखी तुम्हाला काय करायचंय, आता रिसोर्स मोबिलायझेशन म्हणजे मग टॅक्सेशन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. टॅक्सेशन असेल किंवा जे परकीय व्यापार आणि व्यवहार तुला असेल, हा थोडक्यात चांगला करून जावा. त्याच्यामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे नॅशनल इन्कम, राइट? त्याच्यामध्ये जी मोजण्याच्या पद्धती काय आहेत, मेथोडॉलॉजी. त्या जी मोजण्यामध्ये ज्या 3 मेथोडॉलॉजी आहेत, राइट? त्याच्यामध्ये काय नेमकं प्रॉब्लेम्स आहेत, मग त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन्स काय देता येतील, हे त्याचा चांगला अभ्यास करा. नंतर आणखी सांगायचं म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास. मानव विकासाचे जे निर्देशांक आहेत एच-डी-आय, आय-एच-डी-आय. आय-एच-डी-आय हा एच-डी-आय पेक्षा कसा चांगला मानव विकासाचा निर्देशांक आहे, याच्यावरती चर्चा करून असा क्वेशन येतो, राइट? किंवा जी-डी-आय आणि जी-आय-आय जे नंतर ग्लोबल हंगर इंडेक्स असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टीपेक्षा कसा दारिद्र्याचं चांगलं वास्तविक मापन करतो, राइट? असा तुम्ही कंपॅरेटिव्हली काय करायचा आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला या टॉपिक्सवरती काय करायचं आहे, जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. राइट? तुम्ही गेल्या 13 वर्षांमध्ये जरी बघितलं, तरी ॲग्रीकल्चर आणि अलाइड सेक्टरवरती जास्त भर दिलेला आहे. मग बाकीचं तर तुम्हाला करायचंच आहे. राइट? जसं की बाकीच्या सब्जेक्टबद्दल खेमराज सरांनी याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे. सायन्स अँड टेक असेल, एन्व्हायर्नमेंट असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, इंटरनल सिक्युरिटी असेल, त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला कशावरती भर द्यायचा आहे, ते करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं करंट अफेअर्सची तुम्हाला इथं जोड द्यायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी पण, किंवा ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, तर बजेट असेल, इकॉनॉमिक सर्व्हे असेल, राइट? तर आणि करंट अफेअर्स, राइट? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं याची चांगली तुम्हाला जोड देऊन तुम्हाला काय करायचं तसं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलं लक्षात? तर तुम्ही या गोष्टींवरती भर घ्या. बिलकुल कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस फ्री अभ्यास करा. होऊन जातो, राइट? ही एक्झाम तुमचीच आहे. तुम्ही या मेन्सपर्यंत आलेत म्हणजे लक्षात घ्या, ही पहिलीच मेन्स आहे. त्याच्यामुळे ही खूप मोठी आपल्यापुढे अपॉर्च्युनिटी आहे. तर थोडा पण वेळ तुमचा वायपट न जाऊ देता तुम्ही काय करा, अभ्यास करा. जेवढा अभ्यास केला तेवढ्या दिवशी तुम्ही 100% एक्झाममध्ये उतरा. तुम्हाला 100% पोस्ट मिळते. बिलकुल कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका. फक्त तुम्ही तुमच्या प्रोसेसवर किंवा तुमच्या अभ्यासावर तुम्ही काय करा, लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. 100% तुम्ही याच्यामध्ये पास व्हाल. आलं लक्षात? किंवा 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये पोस्ट मिळेल.
राइट? तर या कासवासारखं काय काय करायची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची. कासवाची आणि तुम्हाला सश्याची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. कासव का जिंकलं त्याच्यामध्ये? कारण ते कन्सिस्टंटली चालत राहिलं. राइट? ससा जिंकला नाही. राइट? ह्या अफाट ही जी मोठा समुद्र आहे, राइट? हा पण एक स्पर्धा परीक्षेचा फार मोठा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये असं कासवासारखं आपल्याला एकट्यालाच चालायचंय. तुम्हाला मदत करायला भरपूर लोकं येतील, बट शेवटी आपल्याला ती गोष्ट स्वतःलाच करायची आहे. सो त्याच्यामुळं नेहमी काय करा, कन्सिस्टंटली करा. स्वतःवर कन्सिस्टंटली अभ्यास करा. स्वतःवर विश्वास ठेवा. 100% तुम्हाला पोस्ट यावर्षी मिळणार आहे. आणि हां, आपला हा प्रोग्राम जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला 100% फायदा होईल. राइट? लेस दॅन ₹1 मध्ये ₹1 मध्ये तुम्हाला हा प्रोग्राम मिळतोय पूर्णपणे. राइट? तुमची कंप्लीट ह्याच्यामध्ये तयारी करून आम्ही घेणार आहोत. राइट? सो नक्की जॉइन करा. तुमच्या मित्र देखील सांगा, ज्यांची प्री आता क्वालिफाय झालेली आहे त्यांना. आणि काहीही तुम्हाला कुठलीही मदत लागली तर या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. राइट? तुमच्यासाठी अल्वेज देअर फॉर यू. आलं लक्षात? तर तुम्हाला हेल्प करण्यासाठी सतत मी तत्पर राहील. सो थँक यू सो मच. तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील हे लेक्चर शेअर करा आणि लाईक करा. सो धन्यवाद अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट.